विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरचा आपला एक शेवटचा बीट राहिला बघा. कोणता? मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ठीक आहे, आपण आज त्या लेक्चर मध्ये मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कोणाला म्हणतात, त्याचं काय असतं किंवा त्याचं काय होतं हे पाहून घ्या. ठीक आहे, त्यामध्ये बघा मेटॅलिक एलिमेंट्स कोणकोणते आहेत? सोडियम, मॅग्नेशियम. ते कुठे आहेत? पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट साइडला आहेत. ठीक आहे, जे नॉन मेटॅलिक एलिमेंट्स आहेत जसं की एक्झाम्पल आता सल्फर आणि क्लोरीन घ्या, ते कुठे आहेत? पिरियोडिक टेबल मध्ये राईट साइडला आहेत. आणि जे मेटॅलाइड आहेत जसं की सिलिकॉन बघा कुठे आहे? तो बिटवीन मेटल अँड नॉन मेटल, म्हणजे लेफ्ट आणि राईट साइडच्या मधला जो पोर्शन आहे त्याला आपण मेटॅलाइड म्हणू शकतो. ठीक आहे, मग बघा मेटल ॲटम्स टेंडन्सी फॉर्म कॅटायन बाय लुझिंग व्हॅलेंट इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जे मेटल्स आहेत त्यांचं काय होतं? त्यांना कॅटायन फॉर्म करण्याची टेंडन्सी असते बाय लुझिंग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एक जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढून टाकला तर ते कॅटायन फॉर्म करतात, म्हणजे स्वतःवर पॉझिटिव्ह चार्ज घेतात, निगेटिव्ह चार्ज काढून टाकतात आणि ते कॅटायन फॉर्म करतात. आणि त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतो. मग आता जसं जर मेटलचं आहे, नॉन मेटलचंही काहीतरी असेल, मग नॉन मेटलची टेंडन्सी काय बाबा? फॉर्म एनायन बाय ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन घेतला तर निगेटिव्ह चार्ज त्यासोबत आला, त्याच्यामुळे त्यांनी फॉर्म केला एनायन. आणि त्या एनायन काय बाबा? त्या प्रॉपर्टीला, त्या एनायन फॉर्म करण्याच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे, सो मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच्या भरोशावर आपण काय पाहू? आता पिरियोडिक ट्रेंड्स इन एलिमेंट्स पाहू. त्याचा पिरियोडिक ट्रेंड काय म्हणतो बघू. फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. ठीक आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड म्हणतो बरं का. आता म्हणजे कधी पण फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणलं की आपल्याला समजून घ्यायचं की विदिन अ पिरियड म्हणते बाबा. ठीक आहे, विदिन अ पिरियड काय? ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत गेलाय आपण पाहिले. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत चालले. आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय बाबा? एनायन फॉर्म करण्याची कॅपॅसिटी. म्हणजे काय? तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजेच काय? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत चाललंय, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा इन्क्रीज होत जाणार. कारण पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट साइडला कोण आहेत? एलिमेंट्स. काय आहेत त्यांचं नाव? मेटल. राईट साइडला कोण आहेत? नॉन मेटल. बिटवीन कोण आहेत? मेटलाइट. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर विदिन ए पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट वाढत चाललंय आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा वाढत चाललंय. अगदी त्याचप्रमाणे आता बघा मेटल्स हे लेफ्ट साइडला आहेत, त्याच्यामुळं आपण राईटला चाललो तर काय होईल? मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाईल. आणि मेटॅलिक कॅरेक्टर जेव्हा डिक्रीज होत झालं तर त्याची कॅपॅसिटी ऑफ कॅटायन फॉर्म करण्याची कमी होत जाईल आणि त्याच्यामुळं त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय होईल? कमी होत जाईल. ठीक आहे, आपण समजून घेतलं हे लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. आता पाहून घेऊया की फ्रॉम टॉप टू बॉटम विदिन अ ग्रुप बरं का. आता टॉप टू बॉटम म्हणले म्हणजे काय म्हणले बाबा? विदिन अ ग्रुप म्हणले. ठीक आहे, वरतून खालीपर्यंत. ठीक, ॲटॉमिक रेडियस काय होत चालले? इन्क्रीज होत चालले, कारण नवीन नवीन शेल ऍड होत चालले, त्याच्यामुळे त्यांचा रेडियस वाढत चाललाय आणि ॲटॉमिक रेडियस ही इन्क्रीज होत चालले. ठीक आहे, आलं लक्षात? इथेपर्यंत आलं. मग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही डिक्रीज होत चाललेली आहे. ठीक आहे, फ्रॉम टॉप टू बॉटम ग्रुप मध्ये आपण जर पाहायला गेलं तर हे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते काय होते? कमी कमी होत चालते आणि त्याच्यामुळे त्याची एनायन फॉर्म करण्याची कॅपॅसिटी कमी झाली आणि त्याच्यामुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कमी होत चालली. तशाच प्रकारे मेटॅलिक कॅरेक्टर अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही इन्क्रीज होत चालली. म्हणजे टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर वाढत चालले, मेटॅलिक कॅरेक्टर वाढत चालले म्हणजे कॅटायन फॉर्म करण्याची कॅपॅसिटी वाढत चालली, त्यामुळे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही वाढत चालली आहे. ठीक आहे, मग नोट पॉइंट काय आला बघा. मग नोट पॉइंट काय आला बघा. लार्जर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट. जेवढी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा जेवढी जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे एलिमेंटची, त्याच्यावर तुमचं काय डिपेंड आहे? हायर द रिएक्टिव्हिटी ऑफ द एलिमेंट. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त म्हणलात तरी देखील एलिमेंट रिएक्टिव्ह आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त म्हणलात तरीही एलिमेंट हा रिएक्टिव्ह स्पेसिस आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्यांचा नोट पॉइंट आला. ठीक आहे, या चॅप्टरचा आपल्याला पाहायचा शेवटचा पार्ट, शेवटचा टॉपिक, ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. ग्रेडेशन म्हणजे काय बाबा? क्रमवार मांडणी. आता ग्रुप मध्ये बघा हॅलोजन जी फॅमिली आहे काय बाबा? ग्रुप 17 ही हॅलोजन फॅमिली आहे. त्याच्यामधले मेंबर्स काय आहेत हॅलोजन फॅमिली मधले ते आपल्याला पाहिजेत. त्या मेंबरचा जनरल फॉर्म्युला आहे X2. X2 म्हणजे काय? ते कशामध्ये राहतात? नेहमी 2 मध्ये. म्हणजे काय? F2 Cl2 Br2 I2 असं जनरली त्यांना लिहिण्यात येतं. मग त्यांचा जनरल फॉर्म्युला काय दिला? X2 दिला. ठीक आहे, मग ग्रेडेशन इन फिजिकल स्टेट डाऊन ग्रुप म्हणजे त्यांच्या फिजिकल स्टेटवर त्यांची मांडणी, त्यांची क्रमवार मांडणी कशी करण्यात आली ते ह्या टॉपिक मध्ये आपल्याला दाखवण्यात आले. बघा फ्ल्युरिन F2, क्लोरीन Cl2, ब्रोमीन Br2, आयोडीन I2 हे बघा असे डाऊन ग्रुप आपल्याला मांडणी करण्यात आली. आपल्याला माहिती आहे एका ग्रुपमध्ये यांची मांडणी F2 Cl2 Br2 I2 अशी करण्यात आली आहे. त्यामध्ये पहिले जे दोन आहेत फ्ल्युरिन आणि क्लोरीन हे कोण आहेत? गॅसेस आहेत. दुसरे कोण आहेत? म्हणजे दुसरा जो ब्रोमीन आहे तो लिक्विड आहे आणि आयोडीन आहे तो सॉलिड आहे.
अशा प्रकारे त्याचं ग्रेडेशन केले, त्याची क्रमवार मांडणी गॅसेस, लिक्विड आणि सॉलिड अशा प्रकारे करण्यात आली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर इथे संपलाय. त्या संपलाय चॅप्टर, त्याच्यामुळे तुम्ही मला वाटते की म्हणजे ह्याच्या नोट्स घेत चाललायत, ह्याच्या नोट्स तुम्ही घेताय, अभ्यास करताय. ठीक आहे. आता हे चॅप्टर संपल्यामुळं ठीक आहे, माझ्यात एक कला आहे, आता मी तुम्हाला ती कला दाखवणार आहे. ठीक आहे. काय बाबा, तुम्हाला एक मी कविता सादर करणार. ठीक आहे. कोणती कविता? एखादा तरी या कवितेचं नाव आहे. काय? षड्यंत्र केले त्याने कोणाविरुद्ध जरी. बघा मित्रांवर ही कविता आहे. काय? षड्यंत्र केले त्याने कोणाविरुद्ध जरी, साथ त्याची कशी सोडता येईल. षड्यंत्र केले त्याने कोणाविरुद्ध जरी, साथ त्याची कशी सोडता येईल. मित्र म्हणून निभावले खूप, ती मित्रता कशी फोडता येईल. मित्र म्हणून निभावले खूप, ती मित्रता कशी फोडता येईल. गोपिकांची मने तोडली तरी चालतील, गोपिकांची मने तोडली तरी चालतील, सुदाम्याची नाळ कशी तोडता येईल. पहा, मित्रामध्ये किती प्रेम असते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता तुमच्या याच वयामध्ये मित्र चांगले चांगले होत जातात आणि तेच जिंदगीभर तुम्हाला साथ देत जातात. ठीक आहे. नवीन नवीन मित्र होतील, पण आता जे मित्र बनतात ते आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून काय म्हणले, गोपिकांची मने तोडली तरी चालतील, सुदाम्याची नाळ कशी तोडता येईल. दुर्योधन जरी असला चुकीचा, कर्ण नेहमीच त्यासाठी अडता होईल. ठीक आहे. पुण्याच्या असतील गोष्टी अनेक, पुण्याच्या असतील गोष्टी अनेक, मैत्रीशिवाय पुण्य काय जोडता येईल. पुण्याच्या असतील गोष्टी अनेक, मैत्रीशिवाय पुण्य काय जोडता येईल. बळ नक्कीच एवढे उरी बाळगावे, बळ नक्कीच एवढे उरी बाळगावे, तांडवधारीलाही मग नडता येईल. तांडवधारी म्हणजे कोण हो? साक्षात महादेव. ठीक आहे. बळ नक्की एवढे उरी बाळगावे, तांडवधारीलाही मग नडता येईल. असेल सखा प्रभू रामासारखा, असेल सखा प्रभू रामासारखा, यशस्वी पाऊल पडता होईल. जिंकेल पुन्हा सुग्रीव अन, वालीला दल घडता होईल. ठीक आहे. संपली संपत्ती सगळी जरी, संपली संपत्ती सगळी जरी, शेवटच्या पायीलाही झडता होईल. बघा मित्र कसला असला पाहिजे. संपली संपत्ती सगळी जरी, शेवटच्या पायीलाही झडता होईल. करावा मित्र एखादा तरी, जो आपल्यासाठी रडता होईल, जो आपल्यासाठी रडता होईल. ठीक आहे. अशा प्रकारे अभ्यास करत राहा, हसत खेळत राहा आणि पुढे चालत राहा.